मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला पुन्हा ठेंगा मिळाल्याचं दिसून आलं। जिल्ह्यात 5 भाजप आमदार असतानाही कुणालाही मंत्रिपद मिळाले नाही। त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये पालकमंत्री पदाबाबत चर्चा सुरू असून चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे आणि जयकुमार गोरे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे। यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2019 ते 2024 दरम्यान सोलापूर जिल्ह्याला सलग 5 वर्षे बाहेरचा पालकमंत्री मिळाला होता। यंदाही ही परंपरा कायम राहणार का असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेसमोर उभा आहे। भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र चंद्रकांत पाटील यांना पुन्हा पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे। दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येऊ शकते अशी चर्चा जोरात सुरू आहे। तसेच दत्तात्रय भरणे यांच्यासाठी स्थानिक स्तरावर पाठिंबा वाढल्याचंही दिसून येत आहे। मात्र भाजपची सोलापूर जिल्ह्यातील ताकद पाहता जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान मंत्रिपद आणि पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार का याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय।